तर पुण्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला आणि नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन देखील केलंय। पाहुयात पुढची बातमी। पानशेत घोल रस्त्यावरील आंबेगाव खुर्द या गावाच्या हद्दीत प्लॉटिंगसाठी केलेल्या खोदकामामुळे डोंगराचा भाग हा कोसळला आहे आणि तो संपूर्ण भाग रस्त्यावर आलाय। रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला असून दुर्गम भागातील अनेक गावांचा संपर्कही तुटलाय। वरील भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी सध्या रस्ताच उपलब्ध नाहीये। पानशेत घोल रस्त्यावरील आंबेगाव खुर्द या गावच्या हद्दीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे। प्लॉटिंगसाठी केलेल्या खोदकामामुळे डोंगराचा भाग हा कोसळला आहे आणि तोच भाग रस्त्यावर आलाय, त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे। रस्ता वाहतुकीसाठी बंद झालाय। दुर्गम भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला असून या संपूर्ण भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यानं आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी सध्या रस्ताही उपलब्ध नसल्याचं कळतंय। रस्ता नसल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। पानशेत घोल रस्ता हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। प्रशासनाकडून खबरदारी घेत स्थानिक नागरिकांचं स्थलांतर केलं जातंय। पानशेत घोल रस्त्यावरील आंबेगाव खुर्द या गावच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलाय। या संदर्भात सूरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सूरज, आपण पाहतोय खोदकामामुळे या ठिकाणचा डोंगराचा हा संपूर्ण भाग आहे आणि हाच रस्त्यावरती आलाय। सध्या हा संपूर्ण भाग बाजूला करण्यास किती वेळ लागेल, यावेळेस प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आली आहे का? तर आपण पाहतोय पानशेत घोल रस्त्यावरील आंबेगाव खुर्द या गावच्या हद्दीत प्लॉटिंगसाठी केलेल्या खोदकामामुळे डोंगराचा भाग कोसळला आहे। या संदर्भात पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण पाहतोय खोदकामामुळे डोंगराचा काहीसा भाग आहे तो रस्त्यावर आलाय, सध्याचे अपडेट्स? वर्षा, पानशेत घोल रस्त्यावर आंबेगाव खुर्द गावच्या हद्दीमधला हा रस्ता आहे। एका खासगी बिल्डरने प्लॉटिंगसाठी या ठिकाणी खोदकाम केलं होतं। त्याच दरम्यान जो डोंगराची वरती मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी साचलं होतं, त्याच दरम्यान हा डोंगराचा भाग खाली कोसळलाय। त्यामुळे या परिसरातली जी गाव आहेत त्यांचा संपर्क हा पूर्णपणे तुटलेला दिसतोय। दरम्यान या ठिकाणी थोड्या वेळात बचाव कार्याला सुरुवात होणार आहे। स्थानिक जे प्रशासन आहे त्या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने आता या ठिकाणची जी दर आहे ती बाजूला काढण्याचं काम करते। वर्षा, निश्चितच सूरज, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।